दरवर्षीप्रमाणे खरं तरी म्हणजे सहकारी वाढदिवसाचं नियोजन करतात, शुभेच्छा देतात. ती वर्षभर मिळणारी एनर्जी, स्फूर्ती, प्रेरणा ती घेऊन तर वर्षभर आपण वाटचाल करतच असतो. परंतु सत्यशील दादा नेहमी माझ्या वाढदिवस जिथं असेल, मनसरला असेल, कारखान्यावर असेल, तिथं येऊन आवर्जून शुभेच्छा देतात. आणि ते चेअरमन व्हायच्या आधी किंवा मी व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर व्हायच्या आधीपासूनची आमची एक खूप चांगल्या पद्धतीची मैत्री आहे. राजकारणाचा वसा आणि वारसा शेठबाबांपासून आणि आमच्या आजोबा सहकार श्री दादांपासून हा शेरकर कुटुंबाने आणि वळसे पाटील कुटुंबाने फार चांगल्या पद्धतीने जोपासला. ज्या काळात भीमाशंकर नव्हता त्या काळात सुद्धा निरगुड सरला विघ्नरचं जे काही कार्यालय, शेतीचं कार्यालय होतं ते आमच्या घरामध्ये होतं. आणि एवढी आपुलकी आस्था या संस्थांबद्दल आमच्या आजोबांनी पण ठेवली. तोच विचारांचा वारसा नंतर नामदार वळसे पाटील साहेब अण्णा असतील आणि आम्ही सुद्धा नंतरच्या पिढीमध्ये जोपासण्याचं काम करतो. राजकारण विरहित मैत्री जपणं हे सुसंस्कृतपणाची लक्षणं जी आहेत ती जुन्नर आंबेगावमध्ये निश्चित पाहायला मिळतात. इतर तालुक्यांमध्ये एकदा एखाद्याच्या विरोधात निवडणूक लढली तर तो आयुष्यभराचा दुश्मन झालेला असतो. तुषार हे खासदार अमोलजी कोल्हे आमचे खासदार सुद्धा खूप आमचे चांगले मित्र आहेत. आज राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळी जरी असली तरी ते सुद्धा मैत्रीपूर्ण आमचे सगळ्यांचे संबंध आहेत. मी यायचं कळाल्यानंतर ते सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले. सत्यशील दादा तर नेहमी भावासारखं त्यांचं आमचं प्रेम राहिलेलं आहे. हे असंच राहावं अशी विघ्नर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.